नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. आज मी तुम्हाला रिड्युसिंग एजंट्स बद्दल शिकवणार आहे. आज आपण दोन रिड्युसिंग एजंट्स बघणार आहोत. एक आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणि दुसरं असणार आहे सोडियम बोरोहायड्राइड. हे दोन्ही रिएजंट्स खूप इम्पॉर्टंट रिएजंट्स आहेत रिड्युसिंग रिएजंट्सच्या कॅटेगरीमध्ये आणि ह्यातून प्रश्न येतात. ओके, बऱ्याच सेटच्या एक्झाम्स मध्ये ह्यातून प्रश्न आलेला आहे. तर आपण याबद्दल डिटेलमध्ये आज शिकणार आहोत. तर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड जो आहे, ओके, तो कसा रिॲक्ट करतो? बेसिकली हायड्राइड आयन प्रोव्हाइड करून रिड्यूस करतो. लिथियम असं स्ट्रक्चर असतं याचा, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. ओके, आपल्याला माहितीये हा इथून काय देऊ शकतो? H- देऊ शकतो. ठीक आहे, आणि काय बनतो? AlH3. ओके, सो हा हायड्राइड देतो H- आणि हा हायड्राइड कुठल्याही कंपाऊंडला रिड्यूस करतो, है ना. कारण जेव्हा हायड्रोजन ऍड होतं तेव्हा कंपाऊंड काय होतो? रिड्यूस होतो, रिडक्शन होतं कंपाऊंडचं. सो कोणाकोणाला रिड्यूस, हा खूप स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे स्टुडंट, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. ओके, कोणाकोणाला रिड्यूस करू शकतो? एस्टर फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करू शकतो. ओके, C+OR एस्टर. ऍसिड अनहायड्राइड, हा काय आहे? ऍसिड अनहायड्राइड. ऍसिड अनहायड्राइडला रिड्यूस करू शकतो. त्यानंतर हे काय? ऍसिड हॅलाइड. ऍसिड हॅलाइडला पण रिड्यूस करू शकतो. ओके, आणि हे तर कार्बोनिल फंक्शन्स आहेत, अल्डिहाइड आणि कीटोन, ह्या दोघांना रिड्यूस करू शकतो. ठीक आहे, आणि रिड्यूस करून कशामध्ये कन्वर्ट करणार? अल्कोहोल मध्ये. तर मी आता कुठलाही एस्टर घेतला, समजा मी हा एस्टर घेतला, ओके, मी इथाइल ऍसिटेट, ठीक आहे, ह्याला मी लिथियम अल्युमिनियम हायड्राइड टाकलं, तर काय होणार? हे रिडक्शन होणार. कशामध्ये? दोन टाईपचे अल्कोहोल्स बनणार, एक CH3 CH2 CH2OH. ओके, एक हा अल्कोहोल बनणार ह्या 3 कार्बन्सचा, आणि नंतर हा अल्कोहोल बनणार. ठीक आहे, मिथेनॉल. सो असे दोन अल्कोहोल्स बनणार आफ्टर रिडक्शन विथ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. ओके, आता जर मी हा का कंपाऊंड घेतला तर फॉर एक्झाम्पल CH3 CH2 C+O. ओके, प्रोपेनॉल घेतला मी, प्रोपेनॉल रिडक्शन नंतर कशामध्ये कन्वर्ट होणार? लिथियम अल्युमिनियम हायड्राइडनी इंटू प्रोपाइल अल्कोहोल. ठीक आहे, प्रोपेनॉल विल गेट कन्वर्टेड इंटू प्रोपाइल अल्कोहोल. ओके, सो असे हे जेवढे पण फंक्शनल ग्रुप्स आहेत सर्वांना रिड्यूस करून कशामध्ये कन्वर्ट होऊन जातो? अल्कोहोल मध्ये. नेक्स्ट अमाइड. ओके, अमाइड जर असेल किंवा कुठला नायट्रो ग्रुप असेल किंवा हा अजाइड ग्रुप असेल, ठीक आहे, हा अजाइड ग्रुप, किंवा हायड्रॉक्सिलअमीन, हा काय आहे? हायड्रॉक्सिलअमीन, ज्याला आपण ऑक्झाइम्स म्हणतो, है ना, ऑक्झाइम्स, ऑक्झाइम फंक्शनल ग्रुप. तर ऑक्झाइम फंक्शनल ग्रुपला कशामध्ये कन्वर्ट करणार? या तिघां चारींना पण कशामध्ये कन्वर्ट करतो? अमाइन्स मध्ये. ओके, जर तुमच्याकडे एक अल्काइल हलाइड असेल, फॉर एक्झाम्पल अल्काइल हलाइड असेल, तर अल्काइल हलाइडला कशामध्ये कन्वर्ट करणार? तो अल्काइल हलाइडला कन्वर्ट करणार कार्बन हायड्रोकार्बन्स मध्ये. ओके, सो CH3 CH2I इथाइल आयोडाइड ला कशामध्ये कन्वर्ट करणार? हायड्राइड देतो ना, तर हायड्राइड इथे येतो, हा आयोडीन बाहेर जातो, कशामध्ये कन्वर्ट होणार? हा इथेन मध्ये कन्वर्ट होणार. ओके, इपॉक्साइड्स, इपॉक्साइड्स पण आपण हायड्राइड आयन देतो, हा रिंग ओपनिंग होते, हा इथे असं जाणार, हा असा, राईट. सो कसं बनणार? इथे R, इथे O-. ओके, इथे R आणि इथे H. ठीक आहे, आणि या O- कोण अटॅक करणार? R. तो बेसिकली कशामध्ये कन्वर्ट झाला? हा अल्कोहोल मध्ये. जर असे अल्कोहोल्स असतील, ह्याला म्हणतात प्रोपार्जिल अल्कोहोल. ओके, ट्रिपल बॉन्डेड अल्कोहोल असेल तर इन प्रेझेन्स ऑफ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड तो कशामध्ये कन्वर्ट होणार? ही ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होणार आणि ट्रान्स मध्ये असणार. हे दोन्ही ग्रुप्स कसे असणार? ट्रान्स. सो बेसिकली काय बनणार? ट्रान्स अल्कोहोल, राईट. सो प्रोपार्जिल अल्कोहोल कशामध्ये कन्वर्ट होणार? ट्रान्स अल्कोहोल मध्ये. ओके, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे.
हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय की इट विल नॉट रिड्यूस आयसोलेटेड ऑलिफिन्स आणि इथर्स, म्हणजे इथर फंक्शनल ग्रुप जो असतो इथर, ह्याला नाही रिड्यूस करू शकत. आणि आयसोलेटेड ऑलिफिन्स म्हणजे काय की असे, ओके, म्हणजे हे ऑलिफिन्स कुठे कॉन्ज्युगेशन मध्ये नाहीये, फक्त ऑलिफिनिक नेचर आहे, तर नुसत्या ऑलिफिन्सला नाही रिड्यूस करू शकत. हे नुसत्या ऑलिफिन्सला रिड्यूस करण्यासाठी आपल्याला विल्किन्सन्स कॅटलिस्ट वगैरे लागतात. ओके, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड नाही करू शकत जर नुसते ऑलिफिन्स असतील तर, राईट. पण जर या ऑलिफिनच्या कॉन्ज्युगेशन मध्ये जर कुठला ग्रुप असेल तर तो तेव्हा ते रिड्यूस होऊ शकतो. मी तुम्हाला ते एक्झाम्पल घेईल पुढे, तेव्हा तुम्हाला समजेल. नेक्स्ट आहे स्टिरिओ सिलेक्टिव्ह नेचर. ओके, तर हा लेस स्टेरिकली हिंडर्ड साइट वरून अटॅक करतो. लेस स्टेरिकली हिंडर्ड साइट वरून अटॅक करणारा. आता हा बघा, मी तुम्हाला हे सायक्लोहेक्झेन फॉर्म मध्ये लिहून बघूया आपण ह्याला. ओके, मी सायक्लोहेक्झेन मध्ये फॉर्म मध्ये लिहून दाखवलं तुम्हाला. हे 1 2 3 1 2 3 म्हणजे हा कार्बनला इथे हा अपसाइड आहे ना, हा अबाव द प्लेन आहे, मग हा ग्रुप कसा आहे अपसाइड. जर मी इथे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड टाकला तर हा हायड्राइड आयन प्रोव्हाइड करणार. हा हायड्राइड आयन कुठून जाऊ शकतो, असा ऍक्सियल अप्रोच घेऊ शकतो है ना, नाही तर इक्विटोरियल अप्रोच घेऊ शकतो. सो हा कुठला अप्रोच घेणार. सो इथे बघा, इथे कुठलाच ग्रुप नाहीये, इथे काय आहेत, फक्त हायड्रोजन आहेत. मग हा हायड्राइड कुठला अप्रोच घेणार, इथे एक्सियल अप्रोच घेणार. ठीक आहे, कुठला अप्रोच घेणार, एक्सियल अप्रोच. ओके, एच इथे येणार, ओ एच इथे येणार. ठीक आहे, सो लाईक दिस. हा तुमचा मेजर प्रोडक्ट बनणार, हा तुमचा मेजर प्रोडक्ट बनणार. आणि मायनर प्रोडक्ट कसा बनणार, मायनर प्रोडक्ट मध्ये एच खाली येणार, ओ एच वरती. मायनर प्रोडक्ट कुठला बनणार, जेव्हा इक्विटोरियल अप्रोच होईल तेव्हा मायनर प्रोडक्ट बनणार. ठीक आहे, हा आहे मायनर प्रोडक्ट. आणि जेव्हा ऍक्सियल अप्रोच होता तेव्हा मेजर प्रोडक्ट बनणार, राईट. आता हा एक्झाम्पल बघूया. त्याला पण मी कन्वर्ट करून बघते. हा डबल बॉन्ड ओ, ठीक आहे, एक कार्बन नंतर वरती CH3, वरती CH3, खाली CH3. त्यानंतर एक कार्बन नंतर म्हणजे इथे एक CH3 आहे, इथे एक CH3. ठीक आहे, एक कार्बन नंतर म्हणजे इथे खालच्या बाजूला CH3, खालच्या बाजूला CH3 आणि इथे वरती हायड्रोजन. तर आता इथे कुठून लिथियम अल्युमिनियम हायड्राइड कसा अप्रोच करणार इथे. ओके, कसा अप्रोच करणार, तर बघा तुम्ही इथे बघू शकता की इथे ह्या बाजूला, वरच्या बाजूला हायड्रोजन आहे फक्त, है ना, इथे फक्त हायड्रोजन आहे. मग इथून पण काय ऍक्सियल अप्रोच होऊ शकतो. ओके, मग इथे कसं प्रोडक्ट बनणार, असं प्रोडक्ट बनणार. ठीक आहे, हे CH3 आणि हा इथे CH3 खाली. ठीक आहे, सो इकडून H काय आहे, अबाव द प्लेन, आणि OH बिलो द प्लेन जाणार है ना. हा H अबाव आणि हा OH बिलो, राईट. जे ऍक्सियल असतात आपण त्याला अबाव घेतो आणि जे इक्विटोरियल असतात त्याला आपण बिलो द प्लेन घेतो, राईट. नेक्स्ट इथे बघा, हे पण आपण कन्वर्ट करून बघूया सायक्लोहेक्झेन फॉर्म मध्ये. ओके, आणि इथे काय CH3. आता इथे पण बघा, इथे पण फक्त हायड्रोजन आहे. मग लिथियम अल्युमिनियम हायड्राइड कुठून H मायनस देणार, H मायनस इथूनच देणार ऍक्सियल साइट म्हणून. मग इथून H येणार, इथे खाली OH येणार, इथे CH3 येणार. मग फायनल प्रोडक्ट काय बनणार आपलं, फायनल प्रोडक्ट आहे CH3, OH बिलो, हा बिलो आहे ना, OH बिलो आणि H अबाव द प्लेन. ठीक आहे, इथे बघूया हे कसं करणार. इथे काय सेम तसं सायक्लोहेक्झेनोन मध्ये करा. एक कार्बन सोडून इथे CH3, 2 CH3 आहेत, एक अबाव आणि एक बिलो. त्याच्यानंतर एक कार्बन सोडून इथे पण अबाव, इथे पण बिलो. तर आता CH3 आला इथे. मग ऑब्व्हियसली आता लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आपला H मायनस आयन कुठून देणार, या बाजूनी, राईट. इक्विटोरियल अप्रोच होणार आता.
कारण इथे CH3 आहे ना, मग ऍक्शियल अप्रोच नाही होऊ शकत, इक्विटोरियल अप्रोच होणार. मग कसं प्रोडक्ट बनणार, इक्विटोरियल अप्रोच. ओके, मग OH वरती जाणार, इथे CH3 इथे CH3. फायनल प्रोडक्ट कसं येणार आपला, हे तर सेम तसंच्या तसंच राहणार. ओके, H खाली, ओके, OH वरती आहे आणि H खाली आहे, H डाऊन साइडला, डाऊन साइडला. कळलं? सो हा तुमचा फायनल प्रोडक्ट आहे. हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे, त्याची स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी, की तो नेहमी लेस स्टेरिकली हिंडर्ड साइटला H- देणार. ओके, आता ही अडॅमेंटिन सिस्टम बघा, इथे काय वरती दोन्हीकडे H आहेत ना, मग इथे वरती स्टेरिक क्राउडिंग नाहीये, मग लिथियम अल्युमिनियम हायड्राइड H इथे देणार. मग हा जो कीटोन आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार, अल्कोहोल मध्ये. तर हा H वरती जाणार, OH खाली येणार. ठीक आहे, सॉरी मी काय ड्रॉ केलं परत, सायक्लोहेक्सेन ऍडॅमेंटिन रिंग ड्रॉ करायला पाहिजे ना. ओके, सो H वरती आणि OH खाली. पण आता इथे बघा, इथे तर CH3 आहेत 2, म्हणजे इथे स्टेरिकली क्राउडिंग आहे. मग आता H- कुठून येणार, आता H- खालून येणार आणि हा OH वरती जाणार, कारण आता इथे CH3 आहे ना, मग इथे आता H खाली येणार आणि OH वरती जाणार. कळालं? नेक्स्ट इथे सेम, पण आता बघा इथे डबल बॉन्डेड कार्बन आहे है ना, ह्याचा अर्थ की इथे खालच्या बाजूला स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे. मग जो H- येणार तो कुठून जाणार, एक्शियल अप्रोच. कळालं? कारण इथे वरती काहीच हिंड्रन्स नाही, मग H- इथून वरती जाणार. ओके, आणि हा डबल बॉन्ड ओ कीटोन आहे ना, कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड कशामध्ये कन्वर्ट होतो, मी तुम्हाला इथे सांगितलं ना, कार्बोनिल कंपाऊंड कीटोन कशामध्ये कन्वर्ट होतो, अल्कोहोल, म्हणून OH येणार. ठीक आहे. इथे आता इथे बघा, इथे तर काय CH3 वरती, इथे तर दोन्ही CH3 वरती आहेत. ओके, तर इथे आपल्यानुसार तर H खालून यायला पाहिजे होता, म्हणजे इक्विटोरियल अप्रोच, पण इथून पण काय येणार, H ऍक्शियल अप्रोच वरतीच येणार. ओके, कारण इथे डबल बॉन्डेड कार्बन असल्यामुळे या एंडो प्रोडक्ट जो भेटणार बेसिकली तो काय असणार, जास्त स्टेरिकली क्राउडेड असणार. इथे पण हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इथे पण रिॲक्शन असंच होतं. इज इट क्लिअर? खूप सोपं आहे. ओके, ओके, नेक्स्ट बघा, याचा प्रोडक्ट बघा, हा काय, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड आहे. तर इथे लक्षात ठेवायचं, जेव्हा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड जेव्हा 35 डिग्री सेल्सिअस वरती असेल तेव्हा दोन्हीचं रिडक्शन होतं, या डबल बॉन्डचं पण आणि ह्याचं पण. सो प्रोडक्ट काय भेटणार इथे तुम्हाला, इथे प्रोडक्ट भेटतो असा. ठीक आहे, हे दोन्ही रिड्यूस होणार इथे. ठीक आहे, दोन्ही रिड्यूस होणार, डबल बॉन्ड पण आणि कार्बोनिल कंपाऊंड पण. ओके, आणि पण जेव्हा लो टेम्परेचर असतं तर लो टेम्परेचर मध्ये फक्त आणि फक्त OH रिड्यूस होतो, म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड रिड्यूस होतो, डबल बॉन्ड तसाच्या तसाच राहतो. हे इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की टेम्परेचर चेंज केल्यानंतर त्याची रिॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. टेम्परेचर डिक्रीज केलं तर रिॲक्टिव्हिटी पण डिक्रीज होते. आधी दोन्ही फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करत होता, डबल बॉन्डला आणि कार्बोनिलला, आता फक्त कार्बोनिलला रिड्यूस करू शकतो. ओके, हे इपॉक्साइड ओपनिंग, हे पण आपण शिकलेलो, इपॉक्साइड ओपनिंग है ना, ह्याला पण मी सायक्लोहेक्सेन या फॉर्म मध्ये, चेअर फॉर्म मध्ये करते. कधी पण तुम्हाला सायक्लोहेक्सेन रिंग भेटले ना, अशी चेअर फॉर्म मध्ये आधी कन्वर्ट करत जा आणि नंतर रिॲक्शन करत जा. ठीक आहे, आता बघा ही इपॉक्साइड खाली आहे ना, हे डाऊन आहे, म्हणजे म्हणून मी इथे खाली डाऊन बनवलं. आता हायड्राइड कुठून येणार, इथे खाली तर नाही होऊ शकत, मग कुठून येणार, इथून वरून. सो इथे, सो हा OH इथे खाली जाणार आणि इथे वरती H येणार है ना, आणि हा ग्रुप असाच्या असा. सो मी याला कसं रिप्रेझेंट करू शकते, OH
जो आहे तो इथे हे कार्बन होता, एक कार्बन सोडून या कार्बनला खालच्या बाजूला OH आणि इथे वरच्या बाजूला H, असं इथे स्टिरियोकेमिस्ट्री आहे. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे सोडियम बोरोहायड्रेट. सोडियम बोरोहायड्रेट हा कमी रिएक्टिव्ह आहे कम्पेअर्ड टू लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. ओके, म्हणजे याची रिएक्टिव्हिटी ऑर्डर आहे की जर अल्डिहाइड आणि कीटोन असेल तर आधी अल्डिहाइडला रिड्यूस करणार, ठीक आहे, नंतर कीटोनला रिड्यूस करणार, नंतर एस्टर, नंतर अमाइडला रिड्यूस करणार. ठीक आहे, अशी त्याची रिएक्टिव्हिटी ऑर्डर आहे. आता बघा इथे दोन फंक्शनल ग्रुप आहेत. कुठला? एक हा कीटोन आहे आणि एक एस्टर आहे, है ना, कीटोन आणि हा एस्टर. तर कोणाला आधी रिड्यूस करणार? बघा इथे एस्टर आहे, इथे कीटोन आहे, तर त्याची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी काय आहे? ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी काय की आधी कीटोनला रिड्यूस करणार, म्हणजे आधी इथे रिड्यूस करणार. मग तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय भेटणार? हे, आणि एस्टर तसाच्या तसाच राहणार. ओके, सॉरी या इथे, ओके, सोडियम बोरोहायड्रेट इथे, या इथे असं रिएक्शन होणार. ठीक आहे, आणि लिथियम अल्युमिनियम हायड्राइड मध्ये काय होणार? दोन्ही रिड्यूस होणार. ओके, कारण तो जास्त रिएक्टिव्ह आहे ना, तर तो दोन्ही फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करू शकतो, कीटोनला पण आणि ह्याला पण. सो कीटोनला पण अल्कोहोल मध्ये करणार आणि एस्टरला पण अल्कोहोल मध्ये. तर तुम्हाला इथे या एस्टरचा, ठीक आहे, इथे अल्कोहोल मध्ये झालं कन्व्हर्जन आणि ह्या कीटोनचं इथे अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन झालं. ओके, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड का? कारण हा खूप स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे ना, आणि सोडियम बोरोहायड्रेट कमी रिएक्टिव्ह आहे. ओके, जर कीटोन आणि एस्टर मध्ये ऑप्शन दिसला तर आधी तो कीटोनला रिड्यूस करणार आणि एस्टरला तसंच ठेवणार. राईट, त्यानंतर आहे झिंक बोरोहायड्रेट. झिंक बोरोहायड्रेट कसा बनतो? सोडियम बोरोहायड्रेट प्लस झिंक क्लोराइड. कधी एक्झाम मध्ये ना डायरेक्ट झिंक बोरोहायड्रेट नाही देणार, एरो वरती असं लिहून देतील, सोडियम बोरोहायड्रेट प्लस झिंक क्लोराइड. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की काय बनणार या दोघांच्या रिएक्शननी? झिंक बोरोहायड्रेट. ओके, तर ते झिंक बोरोहायड्रेट बद्दल विचारतात, आणि झिंक बोरोहायड्रेट हा जास्त रिएक्टिव्ह आहे सोडियम बोरोहायड्रेट पेक्षा. म्हणजे की तो कार्बोनिल कंपाऊंड आणि डबल बॉन्ड दोघांना पण रिड्यूस करू शकतो. ओके, दोघांना पण रिड्यूस करू शकतो. कार्बोनिल कंपाऊंडला रिड्यूस केला अल्कोहोल मध्ये आणि डबल बॉन्डला रिड्यूस केला सिंगल बॉन्ड मध्ये. ओके, पण जर सोडियम बोरोहायड्रेट असता तर सोडियम बोरोहायड्रेट डबल बॉन्डला तर रिड्यूस करूच शकला नसता, फक्त कार्बोनिल कंपाऊंडला रिड्यूस करू शकला असता. ठीक आहे, लक्षात ठेवा, झिंक बोरोहायड्रेट हा खूप स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स. इथे हे ह्याच्यावरून प्रश्न खूप विचारले जातात. सोडियम बोरोहायड्रेट आणि सीरियम सॉल्ट्स, ओके, सीरियम आपण F ब्लॉक मध्ये शिकलेलो, सीरियम सॉल्ट्स, या दोघांच्या मिक्सचरला लुकेस रिएजंट म्हणतात. हा जो रिएजंट आहे तो लेस रिएक्टिव्ह कंपाऊंड्सच्या रिडक्शन साठी सिलेक्टिव्ह आहे. लेस रिएक्टिव्ह कंपाऊंड्स. आता अल्डिहाइड आणि कीटोन्स मध्ये लेस रिएक्टिव्ह कोण आहे? लेस रिएक्टिव्ह कोण आहे या दोघांमध्ये? अल्डिहाइड्स आणि कीटोन मध्ये ऑब्विसली अल्डिहाइड लेस रिएक्टिव्ह आहे, सॉरी, कीटोन्स लेस रिएक्टिव्ह आहे, है ना. कीटोन्स लेस रिएक्टिव्ह आहे दोघांमध्ये. अल्डिहाइड आणि कीटोन्स मध्ये कोण कमी रिएक्ट करतं? कीटोन्स. ओके, सो हा कशाचं रिडक्शन करणार? कीटोन्सचं रिडक्शन करणार. ओके, आणि ह्या अल्डिहाइड आणि कॉन्जुगेटेड अल्डिहाइड मध्ये कोण कमी रिएक्टिव्ह आहे? ऑब्विसली कॉन्जुगेटेड अल्डिहाइड कमी रिएक्टिव्ह असणार, कारण हा जास्त स्टेबल आहे ना, इथे हा डबल बॉन्ड कॉन्जुगेशन मध्ये जातोय, म्हणजे हा कमी रिएक्टिव्ह आहे. तर जे कमी रिएक्टिव्ह कंपाऊंड्स असतात, लेस रिएक्टिव्ह, हा जो रिएजंट आहे ल्युकेस रिएजंट, ओके, सोडियम बोरोहायड्रेट आणि विथ सीझियम सॉल्ट, ओके, सीझियमचा सॉल्ट, सोडियम बोरोहायड्रेट आणि सीझियमचा सॉल्ट, ओके, सीझियम क्लोराइड वगैरे, नॉट सीझियम, सीरियम, ओके, सीरियम क्लोराइड कशासाठी यूज करतात? लेस रिएक्टिव्ह. मग अल्डिहाइड आणि कीटोन असेल तर कोणाचं रिडक्शन करणार? कीटोनचं. अल्डिहाइड आणि कॉन्जुगेटेड अल्डिहाइड असेल तर कोणाचं रिडक्शन करणार? कॉन्जुगेटेड अल्डिहाइडचं.
ओके, आता बघा इथे कसं कोणाचं रिडक्शन होणार, इथे कीटोन आहे, इथे अल्डिहाइड आहे. कोणाचं रिडक्शन होणार, लेस रिएक्टिव्ह. लेस रिएक्टिव्ह कोण आहे, कीटोन. सो कीटोनचंच रिडक्शन होणार, अल्डिहाइड असाच्या असाच राहणार. कळालं, खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यातून प्रश्न येतात. नेक्स्ट आहे सोडियम सायनोबोरोहायड्राइड. ओके, हा खूप कमी रिएक्टिव्ह आहे. का हा कमी रिएक्टिव्ह आहे, कारण काय होतं, हा जो सायनो ग्रुप आहे, ठीक आहे, हा जेव्हा हा हायड्राइड निघतो H मायनस, राईट, सायनो ग्रुप काय करतो, हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे ना, तर त्याला तर काय हा हायड्राइड H मायनस पाहिजेच आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे ना, मग तो हायड्राइडला सोडणार नाही, म्हणून हा थोडा कमी रिएक्टिव्ह आहे. ठीक आहे, ह्याचे रिएक्शन्स 2 pH मध्ये आपण स्टडी करतो. न्यूट्रल मीडियम मध्ये जेव्हा pH 7 असतो, या न्यूट्रल मीडियम जर असेल तर तो फक्त हॅलोजिन्स आणि टोसायलेट ग्रुप्सला रिड्यूस करतो हायड्रोकार्बन्स मध्ये. म्हणजे हा जो X आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार, H. ओके, बेसिकली हायड्रोकार्बन्स मध्ये रिड्यूस करतो हा. आणि ऍसिडिक मीडियम मध्ये कार्बोनिल कंपाऊंड्सला अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करतो. ओके, कार्बोनिल कंपाऊंड्सला अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करतो. राईट, एवढं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो दॅट वॉज ऑल फॉर दिस. ओके, इथे न्यूट्रल मीडियम ती लोकांना मोस्टली HMPA देतात. ठीक आहे, HMPA जर असं तुम्हाला मीडियम भेटला आणि सोडियम सायनोबोरोहायड्रेट भेटला तर समजून जा न्यूट्रल पीएच विचारलाय, म्हणजे जर तुम्हाला कुठेही हॅलोजन दिसत असेल तर तो कशामध्ये कन्वर्ट होणार, हायड्रोकार्बन्स. किंवा ह्या जागे जर टोसायलेट असता, ठीक आहे, OTS असता, OTS ला पण कशामध्ये कन्वर्ट केलं असतं, सेम ह्याच्यामध्येच. राईट, हे तुम्हाला. आणि ऍसिडिक मीडियम मध्ये कार्बोनिलला अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करतो आणि बाकी जे अमाइड्स वगैरे आहेत त्यांना अमाइन्स मध्ये करतो. ओके, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो जेवढं पण मी तुम्हाला इथे सांगितलं ते सर्व इम्पॉर्टंट आहे, त्याच्यातून प्रश्न येतात. ओके, कुठल्या तरी मध्ये स्टेप मध्ये विचारू शकतात, नाही तर इंडिव्हिज्युअली एक क्वेश्चन पण येऊ शकतो यातून. ओके, तर हे तुम्हाला सर्व माहिती असलं पाहिजे. सो दॅट वॉज ऑल फॉर टुडेज लेक्चर. थँक्यू.